तू खरंच रणवीर राजे नाटक करणार आहेस? हो, पण ठोस पुरावा मिळाल्यानंतर. साक्षी, जे काही करशील ते सांभाळून. म्हणजे नताशाच्या बाबतीत जर रणवीर राजे असं वागू शकतात, ते तुझ्या बाबतीतही. काकू प्लीज, तू काळजी नको करूस आणि घाबरू तर मुळीच नकोस. मला काहीही होणार नाही. चल ना, आपण एखाद्या हिल स्टेशनवर जाऊया. ठीक आहे. बोल देवानी, कधी येतेस तू? विक्रम, ऍक्च्युली आय एम सॉरी, मला ना अजून 8 दिवस इकडे राहावं लागणार आहे. काय? इतके दिवस तिकडे राहिलीस ना तू? आता बस झाला, आता आम्हाला तुझं काही ऐकायचं नाहीये. तू तयार, आम्ही तुला न्यायला येतोय. नाही नाही, हे बघ. ए विक्रम, देवचा फोन आहे. हॅलो, दे ना, मला तिच्याशी बोलायचं. एक मिनिट. हॅलो विक्रम, कोण आहे तिथे? नाही, आम्ही तुझ्याशी बोलतो नंतर. तू तयार, आम्ही येतोय. साईमा, आम्ही हे काय ऐकतोय? देवयानी अजून 8 दिवस तिथेच आश्रमात थांबणार? ती आणखीन थोडे दिवस आश्रमात राहिली तर तिच्यासाठी आणि बाळासाठी चांगलंच आहे ना. पण साईम, आदित्य, तुम्ही चित्रांगदाला घेऊन बाहेर फिरायला का जात नाही? बघा ना साईमा, आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, आता साईमांनी सांगितलं. विक्रम, देवयानी, तू 8 दिवसांनी येणार होतीस ना? मला तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. देवयानी, तू आलीस ना, खूप आनंद झालाय आम्हाला. सॉरी, तुझी ओळख करून द्यायची राहिली. ही चित्रांगदा, आमची बालपणीची मैत्री. तू आमच्या बालपणीचा मित्र आणि बालपणीचा प्रेम दोन्ही हिरावून घेतलंस. आय वाज जस्ट किडिंग यार. चिल. तुला भेटण्याची खूप इच्छा होती आमची. बरं झालं तू आलीस ते. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. ऍक्च्युली आम्ही आणि आधी एकत्र फिरायला जाणार होतो. आता तू आलीच आहेस तर आम्हाला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप काही शेअर करायचे. इंडियन ॲडव्हर्टायझिंग काउन्सिलच्या वतीनं नुकतीच ग्लॅम पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. न्यू फेस ऑफ द इयर म्हणून नवीन मॉडेल श्रावणी देशमुख यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अहो ऐकलं का? अहो ऐकताय का? लवकर बाहेर या. काय झालं अभिलाषा, का ओरडतेस तू? हो, आपल्या श्रावणीला पुरस्कार मिळालाय. काय? हो काका, सर्वोत्कृष्ट मॉडेल म्हणून आपल्या श्रावणीची निवड झाली आहे. तसंच बेस्ट ॲड फिल्म मेकर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहिरात क्षेत्रातील नामवंत दिग्दर्शक केतन तालसानिया उर्फ केटी यांना जाहीर करण्यात आला आहे. देवयानीचा स्वीकार तुम्ही मनापासून केला की आधीची इच्छा होती म्हणून? नाही नाही, अगदी मनापासून स्वीकार केला. खर तर आदित्य राजांची पत्नी म्हणून तुम्ही या घरात येणार होतात, तसं तुमच्या वडिलांशी आमचं बोलणंही झालं होतं. पण आता आम्ही खूप खुश आहोत देवयानीवर. काकू प्लीज शांत हो ना. अभिलाषा, आज जर का आपली श्रावू असती तर आपण सगळ्यांनी मिळून हा आनंद सेलिब्रेट केला असता, हो ना? पण सत्य हे आहे की माझी श्रावू या जगात नाहीये.